माधवा, रमेने खूप सेवा केली हो तुझी. हो ना, दिवस रात्र उषाशी जागीच असायची. सारे घरात जागे असायचे. सगळं घरच काय, सगळा महाराष्ट्र जागा होता. पण आता सगळ्यांच्या जीवात जीव आला. बरं का, आमचे ज्योतिराव फुले माणसाला रोपट्याची उपमा देतात. भुईतून वर येणाऱ्या रोपट्याची मशागत करावी लागते हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण ही मशागत नाजूक हाताने करावी लागते हे फार थोड्यांना कळतं. जातीपातीच्या वेटोळ्यात घुसमटलेल्या रोपांना विशेष काळजीनं वागवावं लागतं. हात हलका आणि मायेचा असावा लागतो, कारण ही रोपं आधीच दुखावलेली असतात. ते जातीपातींविषयी म्हणतात, तेच आम्ही डॉक्टर मंडळी रुग्णाच्या रोगाविषयी म्हणतो. तेव्हा आता आमच्या या नाजूक रोपाची विशेष काळजी घ्यायला हवी. विशेषतः विषम ज्वराच्या पेशंटला ज्वर असताना जितके सांभाळावे लागते तितकेच, किंबहुना काकणभर जास्तच ज्वर उतरल्यावर सांभाळावे लागते. हो हो, आम्ही आहोत ना साऱ्या जणी. हो हो. नाही, तुम्ही आहात म्हणूनच एवढं बजावून सांगतोय. अगोबाई, म्हणजे म्हणजे असं की बरेचदा मायेपोटी दुधा तुपाचे इतर न पचणारे कुपथ्यकारक पदार्थ आजारातून उठलेल्या व्यक्तीला दिले जातात. तेव्हा आता काही दिवस माया थोडी पातळच करा. शक्यतो ऊन हलकं पातळ अन्न पुढचे 4-5 दिवस द्यायचं आहे. तांदळाची पातळ कण्हेर म्हणा, मुगाच्या डाळीचं पाणी म्हणा, कुळथाचं पातळ कडण म्हणा, मी लिहून देईनच सगळं. हो हो, लक्षात ठेवा गो साऱ्या जणी. कितीतरी दिवसापासून हात नुसते शिवशिवतायत. 4 ठाव स्वयंपाकच केला नाही, पण आज मात्र सागर संगीत स्वयंपाक करणार आहे हो, आणि देवाला मनोभावे नैवेद्य दाखवणार. पण ताई सासूबाई, आज हा सारा स्वयंपाक तुमची सून करणार आहे. काय? तू? हो, मी करणार सारा स्वयंपाक. शेवटी व्हायचे ते झालेच. सरा कुठे इथे बसतान बसत होते तर निदान तू तरी त्या माई साहेबांच्या हातापाया पडून वेळ निभावून न्यायचीस. झाले त्यात तुझे काही चुकलेच नव्हते. त्यांनी त्या मोरोबाचे काय ते केले असते. या मोरोबाचे कोणीही काही वाकडे करू शकत नाही, कळले? तिथे गोंधळ घातलाच आहात, आता इथे कशासाठी आलात? माझी बहीण म्हणजे का? रीत सर मागणी घालावयास आलो आहे तिला, कळले? काय? होय. अहो, लग्न झाले आहे तिचे. नवरा नांदवत नसला म्हणून काय झाले? अहो, तेच म्हणतो मी. नाही नांदवायचे ना त्यास, बस म्हणावे हात चोळीत. मी मुक्ताशी लग्न करावयास तयार आहे. बोला, काय म्हणणे आहे तुमचे? अहो, नवऱ्याशी संबंध तुटलेच आहेत ना, तोडून टाका कायमचे. मी लग्न करेन हिच्याशी. अहो, ही गोष्ट तुमच्या सुधार मतवादी घरात तरी मान्य होईल का? कसे शक्य आहे? नाही झाली गोष्ट मान्य तर नाही. म्हणजे मी काही आश्रित नव्हे त्या घरचा. म्हणजे आमचे कोल्हापुरात एक खटले होते. तिथे 5 एकर जमीन आहे माझी. चांगले राहते घर आणि भरपूर माया गोळा करून ठेवली आहे मी. अहो, तुमची बहीण अगदी एखाद्या जहागीरदारिणी सारखी राहील हो. हे असले लाजीरवाणे जिणे जगण्यापेक्षा
चांगली तोऱ्यात राहील माझी बायको होऊन. वा मोरोपंत वा. तुम्ही तर माझ्या पद्धतीनेच वागणारे निघालात. कोल्हापुरात इतके सारे आहे याचा थांग पत्ताही लागू दिला नाहीत. बरं मीही एक गोष्ट तुम्हाला सांगितली नव्हती ती सांगतो. तुमच्या पथ्यावरच पडेल. कोणती? माझी बहीण खरे म्हणजे विधवा आहे. काय? पण मग हे मी करावयास सांगितले तिला हे सारे. पण गोष्ट अशी झाली की तिचे लग्न झाले खरे पण सासरकडच्यांना 5 सहस्त्र रुपयांचा हुंडा हवा होता. कुठून आणणार? तो देत नाही म्हटल्याबरोबर त्यांनी हीच परत पाठवली. से तळभद्री सासर म्हटले जाऊ दे तिथे लाथा बुक्क्या खाण्यापेक्षा तू माहेरी सुखानी राहा. पुढे 2 वर्षांनी नवरा वारला तशी आली सासरची माणसे हिला केशवपन करून न्यायला. आई ती मोलकरणीच मिळणार होती ना त्यांना. मी ठामपणे नाही म्हटली. असे सनातनांनी रान उठवले. घर पैठवण्याच्या गोष्टी करू लागले. म्हटलं इथून सारे गुंडाळावे आणि निघावे पण हिचे केशवपन करायचे नाही. रातोरात सारे गुंडाळून आम्ही येथे निघून आलो. खरे तर माधवरावांना भेटून सगळं त्यांच्या कानावर घालण्याचा मानस होता. माधवराव सुधारकी विचारांचे आहेत. त्यांचा शेजार मिळाला म्हणजे पुढे मागे मदतच होईल असे आले होते मनात. पण माधवरावांची भेट काही झाली नाही. असे सारे आहे आणि आता तुम्ही हिच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव घेऊन आलात. सोमन काकू, डाळिंब्या सोलून झाल्या ना? तुमचे एवढे आटोपले ना की मला सुके खोबरे द्या किसून आणि जिरेही द्या थोडेसे भाजून. वाटलेल्या सुक्या जिऱ्या खोबऱ्याची फार खमंग चव येते डाळिंब्यास. बाकी अगदी आईट आहे हो रमेची. अगो नुसती आईट काय कामाची? चविष्ट स्वयंपाक करून दाखव म्हणाव. नुसत्या आईटीने का पोट भरणार आहे? नाही, त्यासाठी सुगरणीचाच हात हवा हो. अहो वहिनी, आता सारे काही एका दिवसात जमणारे का पोरीस? नाही, पण ज्या पद्धतीने वावरते आहे त्यावरून तरी असेच वाटते आहे की या पोरीचा आता हात मात्र बसलेला आहे. आई, मला तर अगदी दृष्टच काढावीशी वाटते हिची. आणि काय आहे ना, उद्या जर हिला काही आले नाही तर सगळी माणसे बोलणार कोणाला? आपल्यालाच ना. मग माझे हे एवढे वाटून झाले की आमसुलाचे सारेही करीन म्हणते. अगो बाई, अगो ताई, अगो नुसत्या मिरच्याच वाटते. अगो नारळ कोण घालणार चटणीसाठी? थांबो, मी सांगूनच येते. काकू हो, नका सांगू. अगो रमे, आज काही म्हणजे काही सांगायचं नाही कुणी. सगळ्या वडील बायकांना आज विश्रांती. सांगितले नाही का मी? आज सगळा स्वयंपाक मी अगदी एकटीने करणार म्हणून. जेवणे झाली ना म्हणजे सांगा काही चुकले असेल तर. मला तोंड आपटत तुला अगदी बरेच वाटले असेल नाही? ताई, आज तुम्ही विश्रांती घ्या असे म्हणत स्वयंपाकघराच्या बाहेर काढले. उद्या ही मुख्य आणि आपण तिच्या हाताखालच्या असे होईल. आणि परवा काय, आपल्या सगळ्यांची रवानगी स्वयंपाकघराच्या बाहेर करते की नाही बघ बघ. मोरू मामा, ए मोरू मामा. मोरू मामा. हा, एवढा कसला विचार करतोयस? नाही म्हणजे कसे सांगावे तूच. अरे काय झाले सांग ना. हे बघ बाबा, मी माझे मन मोकळे करतो बरं. ते मला मुक्ताशी लग्न करायचंय. काय?
लग्न? अरे ओरडू नकोस, बस. हळू. अरे अरे काय सांगतोयस काय? हो. आणि आणि तिच्याबद्दल महत्वाचे सांगायचे म्हणजे ती ती विधवा आहे. काय? अरे हळू हळू, ओरडू नकोस, ओरडू नकोस, हळू. काय आहे, तिचा भाऊ केशवपनाच्या विरुद्ध आहे. हो, आणि तिला लगेच माहेरी पाठवले होते लग्न झाल्यावर हुंड्याच्या कारणावरनं. मग 2 वर्षातच नवरा गेला. लग्न नुसते नावाचेच. माझ्या सगळे पथ्यावरच आहे हे. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत मी तिच्याशी लग्न करायस तयार होतोच. पण आता तर बरेच झाले. मोठेच धक्कादायक आहे हे. पण मोरू मामा चांगलेच आहे हो. अरे दादाचा पाठिंबा मिळेल तूस. चल चल आपण दादाशी बोलूया. अरे माधवराव आत्ता कुठे मोठ्या आजारातनं बाहेर आलेत. त्यात हा विषय नाजूक. बरोबर आहे, बरोबर आहे. मग आपण रमावहिनीला सांगूया का? रमेश, हे बघ बाबा, घरच्या कोणाशीही मी स्वतःहून बोलण्याची माझ्यात हिंमत नाही हो. म्हणजे एकदा विषयाला तोंड फुटले ना मग मी बोलेन. पण आधी तू बोल. हो. मी बोलू? नाही म्हणजे मी बोलेन, पण मोरू मामा तुझे नक्की आहे ना? नाहीतर मी मारे नवमतवादाचा झेंडा फडकवेन आणि तू ऐन वेळी नांगी टाकशील. मोरू मामा तुझे नक्की आहे ना? अरे नक्कीच आहे तसे, फक्त थोडा ठाम निर्णय होत नाहीये. बघितलेस असे. मोरू मामा तुझे काय ते नक्की ठरव आधी. हो, पण तू थोडा अंदाज तर घेऊन बघ रमेशशी बोलून. नाही नाही तसे नकोच. मोरू मामा काय ते आधी नक्की ठरव, मग बघू, मग मी बोलेन. पण मोरू मामा तू अगदी अव्वलच निघालास. धरणी गर्भसंभूतम धरणी गर्भसंभूतम विद्युत कांती समप्रभम विद्युत कांती समप्रभम कुमारम कुमारम शक्तिहस्तं च शक्तिहस्तं च तम मंगलम तम मंगलम. अरे कुठे चाललास पांडवा घाई गे? काय झालं, रमावहिनींनी स्वयंपाकघराचा ताबा घेतलाय. बरं. त्यामुळे माझी गडबड असणारच ना. हा? मी त्यांचा शागिर्द आहे, शागिर्द. कोण आहे? शिष्य शिष्य. शिष्य शिष्य. आता तुम्ही असं मला खोळंबू नका. लोकांना भूक लागली. तू पण. अहो बाळा भटजी, हा. आज रमावहिनींनी सगळ्या वडीलधारा बायकांना स्वयंपाकघरातून बाहेर काढले. अरे वा. आज सगळ्यांना विश्रांती दिली आहे. पण त्या घेतात का विश्रांती? नाही घेते. मग? त्या सगळ्या तिथे स्वयंपाकघराच्या दारापाशी घुटमळत आहेत. म्हणजे आता नवीन वादाला तोंड फुटणार. आता बायकांचा हक्क त्या रमेने हिरावून घेतला म्हणून त्या गप्प बसणार नाहीत. आणि स्वयंपाकाचे तर विचारूच नका. काय झाले? आम्ही तिकडे नाशिकला गेलो होतो हा. ना, तेव्हा थोडा गोंधळ झाला रमावहिनींचा. हा. पण आता त्या स्वयंपाकात अगदी पारंगत झाल्यात. अरे देवा, काय झाले? बाळा भटजी पत्राचे विसरलो. कसले पत्र? अहो रमावहिनींच्या आईने दादाच देण्यास पत्र दिले होते. हा. पण दादाच्या आजारपणात ते द्यायचे राहूनच गेले. बरे. मी आता लगेच देऊन आलो. हा. पत्र? कसले पत्र? पेशंटला बघून मला तरी समाधान वाटतंय. पेशंटला कसं वाटतंय? पेशंटला डॉक्टरांचे आभार मानावेसे वाटतंय. डॉक्टरांचे नाही, तुमच्याविषयी भक्ती वाटणाऱ्या असंख्य लोकांचे आभार मानायला हवेत. विचारा सार्वजनिक काकांना. बरं आहे, दुपारी पुन्हा एकदा येऊन जाईल. पण तरतरी आली आहे म्हणून लगेच बसल्या जागी कामाला सुरुवात करायची नाही. काका, ही ताकीद तुम्हाला देतोय. होय. कारण तुमच्याखेरीज माधवराव कोणाचे काय ऐकत नाहीत. बरं, येतो. माधवराव, अशक्तपणा खूप आहे, तेव्हा विश्रांती घेणं अत्यंत आवश्यक आहे हे लक्षात ठेवा. बरं आहे काका, येतो. बरे. बरं, येतो.
माधवराव, माधवराव, कसे वाटतंय आपणास आता? आता खूपच हुशारी वाटते आहे काका. तुम्हा साऱ्यांचे प्रेम आणि शुश्रूषा याचेच फळ आहे. आमचे असू देत माधवराव, पण संपूर्ण महाराष्ट्राचे तुमच्यावर किती प्रेम आहे हे या तुमच्या आजारपणातून कळले हो. आपल्या जीविताविषयी फार चिंता वाटू लागल्याने अनेक लोकांनी आपल्या उपास्य देवतांना संकटात घातले. अनेक ठिकाणी लोकांनी आपल्या रोग परिहारार्थ अनुष्ठाने सुरू केली. इतकेच नव्हे माधवराव, तर गुजरातेत जेव्हा ही बातमी कळली तेव्हा तेथील गृहस्थांनी आपापल्या शहरी आपले आरोग्य चिंतनपर जाहीर ईश्वर प्रार्थना केल्या आणि साऱ्यांनी सर्वत्र तसेच करावे असे वृत्तपत्रातून जाहीर सुद्धा केले. या साऱ्यांच्या बद्दलची कृतज्ञता आम्ही त्यांच्यापर्यंत कशी काय पोहोचवणार? त्यांच्या असलेल्या प्रेमाच्या ऋणाचे आम्ही कसे उतराई होणार? माधवराव, नेमके उलटे आहे बघा. आपण आजपर्यंत लोकांसाठी जे जे काही केले किंवा जे काही करणार आहात त्याचे मोल जाणवल्यामुळे लोकांनी या प्रार्थनाद्वारे आपल्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. काका, आमचा हा पुनर्जन्मच म्हणावयास हवा. काही बोलायचं आहे का आबा? होय दादा, आम्ही रमावहिनींच्या माहेरी गेलो होतो. त्यावेळी तिथून निघताना रमावहिनींच्या आईने हे पत्र दिले आहे तुला देण्याकरिता. तू आजारी होतास त्यात सारेच राहून गेले. मात्र याविषयी रमावहिनींना काहीही करता कामा नये अशी स्पष्ट सूचना त्यांनी दिली आहे मला. सुमन काकू, नैवेद्याचे पान देऊन येते मी. तोवर वडील बायकांना म्हणावे सारा स्वयंपाक झाला. आता पुरुष माणसांची पंगत लावायची, तेव्हा पाने घ्यावयास या. मी आलेच. ठीक आहे, आम्ही पाहतो. तुझा येतो काका. काका, होय, कृपया आपणच वाचून दाखवावे. आम्ही आमच्याच्याने नाही झेपावयाचे. बरे.